राज्याला विकासाने स्थैर्य देण्याचा शिवधनुष्य त्यांनी पेललेला आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. मात्र हे करत असताना त्यांनी विकासाच्या आड कधीही राजकारण आणलं नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना त्यांनी जात पात धर्म पंथ कधीच बघितला नाही. आदरणीय दादांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखड्याची नस अचूक माहिती होती आणि त्याच जोरावर ते लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेलं होतं आणि आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना आपलेसे करणारे ते एक आगळं व्यक्तिमत्व होतं. बारामतीकरांच्या मनात आदरणीय दादांबद्दल अपार प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. बारामतीच्या घरातील 3 पिढ्या दादांच्या विचारांशी, कार्याशी आणि मूल्यांशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही तर भावनेनं बांधलेली एक घट्ट कौटुंबिक नाळ आहे. म्हणूनच 3 पिढ्यांचा विश्वास आणि आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. आणि म्हणूनच दादांच्या पुण्याईने बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून मला आणि माझ्या 2 मुलांना गेल्या 2-2.5 महिन्यापासून भरभरून प्रेम, भावनिक आधार आणि खंबीर पाठिंबा मिळाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडे नातं टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन. दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे. माझ्यासोबत कुणी असो वा कुणी नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन.
शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच मूलभूत दिशा राहिली आहे आणि यापुढेही ती तशीच राहील याची मी आपल्या सर्वांना खात्री देते. बारामती माझी ताकद आहे. तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे. आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासासाठी जे भक्कम पायाभूत मूलभूत काम उभारलं आहे त्यावरच बारामतीची प्रगतीचं मंदिर उभं झालेलं आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे की दादांच्या काळामध्ये जनाई शिरसाई योजना, निराडावा कालवा, पुरंदर उपसा सिंचन योजना, खडकवासला कालवा, त्यामुळे आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. तसेच खडकवासला पुरसुंगी बोगदा व निराकराव नदी उपसा सिंचन योजना, त्यामुळे आपल्या तालुक्यातील 33 टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दादांच्या काळातीलच जनजीवन मिशन अंतर्गत गावोगावी उभ्या राहत असलेल्या पाणीपुरवठा योजना, त्यामुळे बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न